या लेंथमध्ये 40 दिवस उपवास प्रार्थना केल्या जातात. या 40 दिवसाच्या ज्या उपवास प्रार्थना आहेत त्याला फार मोठा इतिहास आहे. आता अनेकांना हा प्रश्न आहे की ह्या कधी चालू झाल्या, लेंथ कोणी सुरू केला. अनेकांना हा प्रश्न आहे की हा मी पाळला पाहिजे का नाही पाळला पाहिजे, लेंथमध्ये कपडे काय घातले पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. बायबल लेंथबद्दल काय सांगतं, बायबलमध्ये लेंथ शब्द कुठं आलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या संदेशामध्ये घेऊन येत आहोत. अशासाठी की आजपासून हे 40 दिवस आपण उपवास प्रार्थना करत असताना, या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेतून आपण जात असताना आपल्या मनात कुठला संशय नसावा. तर हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहे याची सविस्तर आणि व्यवस्थित आपल्याकडं बिब्लिकल माहिती पण असावी आणि ऐतिहासिक माहिती पण असावी. मोस्टली हा जो लेंथ आहे या लेंथला येशू ख्रिस्ताने जे 40 दिवस उपवास केले म्हणून आम्ही पण 40 दिवस उपवास करतो, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन ठेवून पाळला जातो. परंतु ज्यावेळेस आम्ही इतिहासामध्ये जातो, मंडळीच्या इतिहासामध्ये जातो, तेव्हाच आम्हाला मंडळीचा जो उद्देश होता या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना चालू करायचा तो थोडा भिन्न होता किंवा तो थोडा वेगळा होता. मंडळीने हे जे उपवास सुरू केले याचं प्रमुख एक कारण होतं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान साजरं करणं. येशू ख्रिस्त जो मरणावर विजय झाला होता पहिल्या शतकामध्ये, त्यावेळेस मंडळीने असं ठरवलं की आपण जो पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आहे त्याचा विजय उत्सव उपवासाने सुरू करू. आणि अशा प्रकारचे इतिहासकार सांगतात, स्कॉलर सांगतात की पहिल्या मंडळीने सुरुवातीला 1 दिवसाचा उपवास केला, 40 दिवसाचा नाही. आणि हा जो 1 दिवसाचा उपवास केला गेला हा ईस्टरच्या दिवशी होता. लक्षपूर्वक आहे का, ईस्टरच्या दिवशी किंवा पुनरुत्थानाच्या दिवसाच्या दिवशी. आणि हा उपवास याच्यासाठी केला गेला की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी खूप दुःख सहन केलं, त्याचे खूप हालहाल झाले. आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे या दिवसांना दुःखाचे दिवस पण म्हणतात, कारण येशू ख्रिस्ताने या दिवसांमध्ये 2000 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांसाठी वधस्तंभावरचं मरण पत्करलं. आणि म्हणून पहिली मंडळी ते सगळं दुःख स्मरण करून या उपवासाने ईस्टरला सामोरे जात होती की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या अपराध शोधावर घेतले. आणि म्हणून या लेंथ समायला पश्चातापाचे दिवस पण म्हणतात, या लेंथ समायला शोकाचे दिवस पण म्हणतात, या लेंथ समायला दुःखाचे दिवस पण म्हणतात. पहिल्या मंडळीचा उद्देश हा होता की येशू ख्रिस्ताच्या दुःखाची आठवण करणं. या लेंथमधून आपण सर्वजण जात असताना आवर्जून येशू ख्रिस्ताच्या दुःखाची आपण आठवण केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी दुःख सहन केलं, वधस्तंभ व्हायला आमचे सर्व अपराध त्याने जे स्वतःवर घेतले, आणि तो जसं पूर्वीच्या काळी जुन्या काळामध्ये कोकरा अर्पण केला जायचा आणि त्या कोकऱ्याला मारलं जायचं, कापलं जायचं, त्याचे तुकडे तुकडे केले जायचे, त्याचं रक्त ओतलं जायचं, त्या प्रकारे येशू ख्रिस्त वधस्तंभावर तो कोकरा झाला. ही आठवण पहिली मंडळी करत होती आणि सुरुवातीने उपवासाने केली. नंतर असाही इतिहास आहे की 3 दिवस हे उपवास चालले, शुक्रवार शनिवार रविवार. सुरुवातीला 1 दिवस होता, नंतर हे 3 दिवसावर आले, गुड फ्रायडे, गुड सॅटर्डे आणि संडे, रिझरेक्शन संडे. अशा प्रकारे 3 दिवस हे उपवास केले गेल्याची पण नोंद इतिहासामध्ये सापडते. सुरुवातीचा काळ मी तुम्हाला सांगत आहे आजपासून जवळजवळ 2000 वर्ष. आणि ज्यावेळेस एका दिवसाचे 3 दिवसावर आले आणि हे पुढं चाललं तर इसवी सन 33 असं म्हणतात की मंडळीने हा निर्णय घेतला की का बरे 40 दिवस हे करू नयेत, 40 दिवस उपवासात का घालू नयेत. आणि मग 40 दिवसाच्या उपवासाची प्रथा सुरू झाली. पहिल्या शतकामध्ये अशा प्रकारच्या नोंदी आहेत. परंतु प्रामुख्याने जेव्हा आम्ही 3ऱ्या शतकामध्ये येतो 315 जी निकेची धर्म परिषद झाली, ज्या ठिकाणी पहिला ख्रिश्चन बादशाह कॉन्स्टंटाईन आणि जगभरातले, कारण ख्रिश्चनिटी तेव्हा जगात पसरली होती, येशू ख्रिस्ताला स्वर्गात जाऊन आता 300 वर्ष झाले होते, जगभरात सगळीकडे शुभवर्तमान गेलं होतं. येशूच्या 12 शिष्यांनी मंडळांनी सगळीकडे शुभवर्तमान नेलं होतं. जगभरात मंडळ्या होत्या, आफ्रिका खंडात, हर एक खंडामध्ये, एशिया खंडात, युरोप खंडात. त्या सगळ्या मंडळांचे जे बिशप आहेत ते सगळे या धर्मपरिषदेत एकत्र आले, सगळे तत्त्वज्ञानी थिओलॉजियन एकत्र आले आणि त्या ठिकाणी एक मोठी परिषद झाली. आणि त्या परिषदेमध्ये येशू ख्रिस्ताचं मरण म्हणजे गुड फ्रायडे, येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे नाताळ आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे ईस्टर याच्यावर एक आध्यात्मिक चर्चा झाली, परिषद झाली, धर्मसभा झाली. आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला की 40 दिवसाचे उपवास जे आहेत ते वसंत ऋतूमध्ये, वसंत ऋतूच्या काळात पाळण्यात यावेत. आणि तेव्हा तो डिसिजन घेतला आणि तेव्हापासून जगभरामध्ये हे 40 दिवसाचे उपवास प्रार्थनेला सुरुवात झाली. पहिल्या मंडळीमध्ये किंवा पहिल्या काळामध्ये हे उपवास 40 दिवसाचे नव्हते, तर हे जवळजवळ 45 दिवसाचे होते.
आणि याची सुरुवात बुधवारी होत नव्हती. जसे आज राखेचा बुधवार आहे, पहिला बुधवार आहे आणि आपण याची सुरुवात आज पहिल्या उपवासाने करत आहोत. पहिल्या मंडळीच्या उपवासांची सुरुवात किंवा या लेनची सुरुवात ही रविवारच्या उपवासाने व्हायची, रविवारी सुरू होत असायचं आणि मग ते पुढे 40 दिवस जायचं. परंतु 3ऱ्या शतकामध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि असंही सांगतात की 5व्या शतकामध्ये पोप गेरी यांनी पण याला परत रिकन्फर्म करून हा बुधवार ठरवला, ज्याला आपण आजचा राखेचा बुधवार म्हणतो. आणि मग बुधवार रविवारचा बदल बुधवारमध्ये झाला आणि मंडळी बुधवारपासून हे उपवास प्रार्थना करू लागले. चला, ही थोडीशी हिस्ट्री मी आपल्यासमोर ठेवत आहे. अजून याला थोडंसं आपण खोलवर घेऊन जाऊया. ज्यावेळेस हे निर्णय घेत होते 40 दिवसाचे उपवास, तर याच्यामधून रविवार जो आहे तो एक्सक्लूड केला गेला, रविवार वेगळा केला गेला. आणि म्हणून या लेन समयामध्ये मंडळी रविवारी उपवास धरत नाही, बाकी सोमवार ते शनिवार उपवास असतात, रविवारला ते स्किप करतात. जर रविवार धरले तर परत हे 46 दिवस होतात, 45-46 दिवस होतात. आणि म्हणून हे जे स्लाइड बदल झाले, वेळ प्रसंगानुसार वेगवेगळे डिसिजन घेण्यात आले. परंतु प्रमुख उद्देश जो होता सुरुवातीच्या मंडळीच्या उपवासाचा तो हा होता, येशू ख्रिस्ताचं रेझरेक्शन, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान सेलिब्रेट करणं, येशू ख्रिस्ताचं मरण सेलिब्रेट करणं आणि येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीसाठी काय केलं, उपवास ठेवून गंभीर होऊन प्रार्थना करून देवाच्या पायाजवळ वेळ घालवणं. आणि म्हणून हा लेंथ आपण सर्वजण सेलिब्रेट करत असताना पाळायचा नाही पाळायचा मला त्याच्यात जायचं नाही, परंतु हे निश्चित आहे की आपण सर्वजण ईस्टर सेलिब्रेट करतो. आपण सर्वजण ह्या उपवासाच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या मरणाची दुःखाची आठवण करतो. आणि हे काय बायबलच्या बाहेर नाही, बायबलमध्येच आहे. येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं, त्याचे हालाल झाले, तो मेला. ही सगळी आठवण या दिवसात करत असताना महत्त्वाची गोष्ट मला आपल्यासमोर ठेवू द्या की एकच प्रमुख आमचा उद्देश असला पाहिजे की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या देशासाठी वधस्तंभ वाहिलेला आहे. या लेंथमधून जाताना कुठली रूढ परंपरा नको आहे. दरवर्षी येत आहे, मी करतोय, 40 दिवस चालतंय आणि मग नंतर मी जसा होतो तसा, नंतर मी जशी होते तशी. 40 दिवस कुठले व्यसन नाही, 40 दिवस कुठल्या शिव्या नाही, 40 दिवस काही लोक तर आपल्याला सांगू द्या भपकेदार कपडे पण घालत नाहीत, पायात चपला पण घालत नाही, दाढी वाढवतील, मटणाला हात लावणार नाही, दारूला हात लावणार नाही, कुठल्या वस्तूंना हात लावणार नाही, घुटक्याला नाही, शिव्या नाही. 40 दिवस म्हणजे देवदूता समान. पण जसे 40 दिवस संपतात जैसे ते वैसे नाही. या लेंथमध्ये प्रमुख आपला उद्देश हा असला पाहिजे की मला 40 दिवसासाठी नाही किंवा 1 दिवसासाठी नाही, मला कायमचं पापाचा पश्चाताप करायचा आहे आणि मला कायमचं पापाला मारायचं आहे. हा आहे लेनचा प्रमुख उद्देश. किंवा पहिल्या मंडळीने, 3ऱ्या शतकातल्या मंडळीने, 5व्या शतकातल्या मंडळीने याच्यासाठीच लेंथ पाळला होता किंवा याच्यासाठीच उपवास प्रार्थना केल्या होत्या की मी पापाला मेलोय, कारण माझ्या येशूने माझे पाप स्वतःवर घेतलेले आहे. आणि म्हणून हा लेंथ सेलिब्रेट करत असताना प्रमुख गोष्ट आपण लक्षात ठेवू, हे जरी दुःखाचे दिवस याला म्हणतात किंवा याला उपवासाचे दिवस म्हणतात, पण याला सगळ्यात वर पश्चातापाचे दिवस पण म्हणतात. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस. आपलं जे हृदय आहे ना, आपलं जे मन आहे, जीव आत्मा शरीर आहे, तो प्रभूला समर्पित करणं आणि कायमचं पापाला मारणं, हा आहे लेनचा प्रमुख उद्देश. बरं, अजून आम्हाला महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. हा जो लेंथ आहे, हा लेन प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जायचा किंवा म्हणून याची सुरुवात झाली. येशू ख्रिस्ताने आमच्यावर किती प्रेम केलं आणि येशू ख्रिस्ताने ते प्रेम फक्त शब्दाद्वारे नाही केलं, तर आपला प्राण पण त्याच्यासाठी दिला, आपलं जीवन पण त्यांनी बलिदान केलं. त्यांनी म्हटलं, पहा मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि मी पाहतो आजपासून 2000 वर्ष मागं येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, आमच्या सर्व मानव जातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि तो पापाचा किंवा अर्पणाचा कोकरा झाला आणि तो आमच्यासाठी मरण पावला. आणि म्हणून पहिली मंडळी किंवा सुरुवातीच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने केलेलं प्रेम आणि त्यांनी केलेलं बलिदान याची आठवण म्हणून लेंथची सुरुवात झाली होती. आजचा लेंथ कोणता आहे? आजचा लेंथ कपड्याचा लेंथ नाही बनला ना, आजचा लेंथ सवयींचा लेंथ नाही बनला ना. आजचे उपवास हे फक्त दाखवणारे किंवा फक्त 40 दिवसापूर्वी तर नाही बनले ना. आजचे उपवास जे आहेत हे फक्त कुठंतरी रूढी परंपरा तर नाही गुंतले ना. पहिल्या मंडळीने किंवा पहिल्या शतकातल्या मंडळीने, सुरुवातीच्या मंडळीने येशू ख्रिस्ताचं प्रेम आणि येशू ख्रिस्ताचं बलिदान याच्यासाठी याची स्थापना केली आणि याच्यासाठी ते
याला पुढे घेऊन गेले. 40 दिवस उपवास करणं खूप चांगलं आहे, पण 40 दिवसापुरतेच उपवास करणं आणि परत मग जसं होतं तसं नाही. आम्हाला उपवास प्रार्थनेचा जो बॅकअप आहे, उपवास प्रार्थनेचं जे जीवन आहे, हे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सातत्याने ठेवलं पाहिजे. जसं मी उपवास प्रार्थनेकडे येतो आणि 40 या शब्दाकडे येतो. आजपासून 40 दिवसाचे उपवास सुरू झाले म्हणून मी आपल्यासमोर या गोष्टी ठेवत आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये उपवासांचा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. 1 दिवसाचा उपवास तर इस्रायल लोकांसाठी कंपल्सरी असायचा. 2 दिवसाचे उपवास जे धार्मिक जीवन जगतात असे शास्त्री परुषी हे 2 दिवस आठवड्यातून उपवास धरायचे. साधारणातला साधारण यहुदी 1 दिवस उपवास धरायचा आणि या 1 दिवसाच्या उपवासाचा प्रमुख उद्देश असायचा पश्चाताप. तुम्ही पहा, जेव्हा योना निनवेमध्ये गेला आणि त्याने आव्हान केलं की तुमचा नाश होणार आहे, या लोकांनी उपवास केला, पश्चाताप केला. म्हणून 1 दिवसाचा उपवास जसं मी बायबलमध्ये पाहतो, याचा प्रमुख उद्देश असायचा पाप अंगीकरणं आणि पापापासून मागं फिरणं. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 3 दिवसाचे उपवास पण पाहायला मिळतात. 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 10 दिवसाचे, 21 दिवसाचे आणि मग आम्हाला सगळ्यात वरचा आकडा जो पाहायला मिळतो तो जे आजपासून आम्ही 40 दिवस उपवास प्रार्थना करणारे लोक आहोत, हा 40 दिवसाचा आकडा सगळ्यात वर आम्हाला पाहायला मिळतो. याच्यापेक्षाही जास्त उपवास आहेत, पण त्याचा उल्लेख रेअर आहे किंवा शब्दशी उल्लेख नाही आहे. म्हणून आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये असं काही म्हटलं नाही की 1 दिवसाचा उपवास करा, 10 दिवसाचे करा, 40 दिवसाचे करा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना कुठंच म्हटलं नाही की 40 दिवसाचे उपवास करा, मी केले तसे. परंतु जर देवाचा आत्मा आपल्याला करायला लावतो, आपण करत आहात, प्रभूला धन्यवाद असतो. परंतु उपवास करत असताना येशूचं दुःख मी वाहतोय, येशूचं क्रॉस मी वाहतोय, ही मेंटॅलिटी न ठेवता येशू ख्रिस्ताने माझ्या पापांची क्षमा केली, वधस्तंभावर तो गेला आणि त्याने आपलं बलिदान दिलं, त्याचं प्रेम याची आठवण करणं आणि स्वतःला चेक करणं की येशूने जी किंमत मोजली, येशूने जे बलिदान केलं ते व्यर्थ तर नाही गेलं ना. माझ्या जीवनात अशी एखादी घाणेरडी तर सवय किंवा बाब नाही ना जी माझ्या जीवनाला खराब करत आहे. असं एखादं पाप तर नाही ना, एखादी अशा प्रकारचा कॅरेक्टर तर नाही ना ज्या ठिकाणी येशूचं प्रेम आणि बलिदान जे आहे ते व्यर्थ जाते. आणि जर असं वाटतं की होय असं होते ते व्यर्थ जाते, तर आपण उपवास प्रार्थनेत वेळ घालावा. मग 1 दिवस करू शकता. या 40 दिवसामध्ये काही लोक आठवड्यातून फक्त 2 उपवास करतात, बुधवार शुक्रवार. काही लोक 1च दिवस करतात, फक्त शुक्रवार. काही लोक या 40 दिवसांमध्ये 10 उपवास करतात. काही लोक शेवटचे 10 करतात, काही लोक सुरुवातीचे 10 करतात. काही 7 दिवस करतात, काही 8 दिवस करतात, काही 40 दिवस करतात. जसा देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देईल, 1 दिवस करा, 5 दिवस करा, 10 दिवस करा, 40 दिवस करा, परंतु हे नावाला होता कामा नाही, करायचे म्हणून करायला कामा नाही. तर या उपवासाचं रिझल्ट आलं पाहिजे. या उपवासामध्ये माझा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे, त्याने माझं पाप वाहिलेलं आहे आणि मला पण त्याच्या पावलावर पावलं टाकून त्याच्या मागं चालायचं आहे. येशूने आमचा वधस्तंभ उचलला आहे, आता मला स्वतःचा वधस्तंभ उचलायचा आहे. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय वचन 23. जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने प्रति दिवशी आपला वधस्तंभ उचलावा आणि त्याने माझं अनुसरण करावं. आणखीन एक या 40 दिवसाच्या उपवासाचा प्रमुख उद्देश हा होता ईस्टर सेलिब्रेट करणं. आज नंतर 40व्या दिवशी आपण सर्वजण ईस्टर सेलिब्रेट करणार आहोत. आजच्या नंतर जे पुढचे 40 दिवस राहतील, रविवार सोडून, त्या दिवशी राहील पुनरुत्थानाचा दिवस. पहिल्या मंडळीचा प्रमुख उद्देश होता पुनरुत्थान सेलिब्रेट झालं पाहिजे. मरण नाही, दुःख नाही, मानवी गोष्टी नाही, पुनरुत्थित गोष्टी, रिवायवलिस्ट गोष्टी, रिस्टोरेशन गोष्टी, नवीन उत्पत्तीच्या गोष्टी. आजपासून आपण या उपवास प्रार्थनेत जात असताना माझी देवाकडे ही प्रार्थना आहे की येणारा ईस्टर, येणारा गुड फ्रायडे, येणारा झावळ्याचा रविवार, येणारा मोंदी गुरुवार, हे जे येणारे आपल्यासाठी पवित्र उत्साह आहेत, आम्ही आजपासून पुढे 40 दिवस जात असताना आम्ही त्याची तयारी करावी. मेलेला ख्रिस्त माझ्या जीवनात राहता कामा नये, फक्त दुःखी ख्रिस्त माझ्या जीवनात राहता कामा नये, फक्त वधस्तंभ वाहणारा ख्रिस्तच माझ्या जीवनात राहता कामा नये आणि मी तसाच राहता कामा नये. माझ्या जीवनामध्ये या 40 दिवसांमध्ये पुनरुत्थित ख्रिस्त असला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये या 40 दिवसामध्ये विजयी ख्रिस्त असला पाहिजे. पहिली मंडळी आणि सुरुवातीच्या मंडळ्या त्यांनी हे उपवास अशासाठी सुरू केले होते की त्यांना पुनरुत्थान सेलिब्रेट करायचं होतं, त्यांना जिवंत झालेला येशू जगाला दाखवायचा होता. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ आपल्या प्रत्येकासाठी, या 40 दिवसातून आपण जात असताना उपवास करा किंवा नका करू, पण या 40 दिवसामध्ये तुम्ही प्रार्थना करत असताना, या 40 दिवसामध्ये सर्व विश्व उपवास प्रार्थनेत वेळ घालत असताना, यावर्षी परमेश्वर तुम्हाला आणि मला अशी कृपा देव की येणाऱ्या ईस्टरला, येणाऱ्या रिझरेक्शन संडेला आपण सर्वजण पुनरुत्थित ख्रिस्ताला प्रतिष्ठित करू.
प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे म्हणून नाही होणार, आम्हाला पण उठावं लागणार आहे. प्रभू जिवंत झाला आहे, प्रभू जिवंत झालेला आहे, प्रेज द लॉर्ड, आणि तो झालेलाच आहे, खरोखर झालेला आहे. पण मी तर मेलेलो नाही ना, माझे व्यसनं जशाच्या तसे नाहीत ना, माझ्या घाणेरड्या सवयी जशाच्या तशा नाहीत ना. या गोष्टी चाचप नाही या 40 दिवसामध्ये. आणि या उपवासाचा जो प्रमुख उद्देश आहे, पुनरुत्थित ख्रिस्त आणि पश्चातापी ख्रिस्ती जीवन, याच्यामध्ये आपल्याला स्वतःला ठेवायचं आहे. आपण कचित पिढ्यांपासून ख्रिस्ती असाल, कचित आपण ज्याला आपण म्हणतो की नवीन ख्रिस्ती व्यक्ती असाल, किंवा आपल्या अनेक पिढ्यांपासून आपण ख्रिस्ती जीवन जगत असाल, परंतु देवाकडे ही माझी प्रार्थना आहे की या सगळ्यातून आपण जात असताना परमेश्वर या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये आपल्याला खराखुरा लेंथ जो पहिल्या शतकातल्या मंडळांनी साजरा केला, हा उद्देश ठेवून की पश्चातापी जीवन आणि पुनरुत्थित जीवन ख्रिस्तामध्ये जगत असताना आम्हाला पश्चातापात चालायचं आहे, आम्हाला प्रार्थनेत चालायचं आहे, आम्हाला उपवासात चालायचं आहे, आणि आम्हाला स्वतःचं देवबापाला अर्पण करायचं. चल अजून पुढे मी तुम्हाला घेऊन जातो. आता लेन समयातून आपण सर्वजण जात असताना याचा उद्देश तर आपल्या लक्षात आला की पश्चाताप, उद्देश तर आपल्या लक्षात आला पुनरुत्थित ख्रिस्त, उद्देश तर आपल्या लक्षात आला देवाचं प्रेम. हे याचे प्रमुख उद्देश आहे. आज लोक काही म्हणतात याला पाळा, काही म्हणतात नका पाळू, मला त्या याच्यात जायचं नाही. परंतु 3 प्रमुख उद्देश पहिल्या शतकात आणि 3ऱ्या शतकात आणि 5व्या शतकात ज्या ज्या मोठ्या मोठ्या परिषद झाल्या, त्यांचे प्रमुख उद्देश होते. नंबर 1, येशूने सहन केलेलं मानवजातीसाठी दुःख. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, देवाचं प्रेम. आणि 3री गोष्ट, तो मरणात नाही थांबला, मरण त्याला थांबू शकलं नाही, तो जिवंत झालाय, हा संदेश जगाला देणं. एकच आहे ज्याची कबर आज बी रिकामी आहे, एकच आहे जो मरणातून उठलेला आहे, आणि एकच आहे जो परत येणार आहे, एकच आहे जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हे स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि जगाला प्रतिष्ठित करणं, हा होता पहिल्या मंडळीचा उद्देश. हा लेंथ आपण सेलिब्रेट करत असताना हे 3 उद्देश लक्षात ठेवा: देवाचं प्रेम, येशू ख्रिस्ताचं अर्पण आणि त्याचं पुनरुत्थान. या गोष्टी आमच्या जीवनाला लागू करायच्यात, आमच्या जीवनातून दाखवायच्यात, आणि जगाला पण आम्हाला प्रकट करायच्यात. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.